कृती कुठेही झालेली नाही. मतदान मशीन हे काम करतं की नाही हे पाहण्यासाठी मतदान सुरू होण्याच्या 30 ते 60 मिनिटांआधी मॉकपोल घेण्यात येतं. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नालासोपारा पूर्वेच्या JD आयडल शाळेमध्ये आज पहाटे 6:30 वाजता ही मॉकपोल घेण्यात आला. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतदान चाचणी ही घेण्यात येते. ईव्हीएम मशीन बाबत असलेले गैरसमज हे दूर करण्यासाठी त्याबरोबरच मशीन बरोबर चालतंय का हे पाहण्यासाठी मॉक पोल घेण्यात येतो. ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीनमध्ये प्रिंट स्वरूपामध्ये 7 सेकंद दिसतं तेही चेक केलं जातं. मतदान मशीन व्यवस्थित काम करते की नाही हे पाहण्यासाठी 1 तास अगोदर म्हणजे मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या 1 तास अगोदर हे उमेदवाराचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्या समोर हा मॉकपोल घेण्यात येतो. मॉकपोल म्हणजे जी ईव्हीएम मशीनमध्ये आपण जर मतदान करणार आहात 7:30 नंतर ती मशीन व्यवस्थित चालते की नाही, तुमचे जे चिन्ह आहेत तुमच्या उमेदवारांच्या त्या उमेदवारांच्या चिन्हावर ते मतं पडतायत की नाही हे पाहण्यासाठी हा मॉकपोल असतो. आणि या ठिकाणी प्रतिनिधी जे असतात मतदान उमेदवाराचे प्रतिनिधी असतात, अधिकारी मतदानचे अधिकारी असतात आणि हे या ठिकाणी या उमेदवारांना त्यांनी जे मतदान टाकलेले आहे ते व्यवस्थित त्या उमेदवाराला मिळाले की हे समोरासमोर करतात. त्यामुळे काही जे गैरसमज झालेले असतात राजकीय पक्षांचे की ईव्हीएम मशीन जे हॅक केली जाते, चुकीचं जे आहे हे टोटल जे केलं जातं, ह्या कुठेतरी गैरसमज नागरिकांमधील दूर व्हावा ह्यासाठी हा मॉकपोल 1 तास अगोदर केला जातो. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई विरार. आणि दरम्यान मीरा भाईंदरमध्ये देखील मॉकपोल घेण्यात आला. त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तोही